वाजत गाजत धूमधडाक्यात गणपतीचं आगमन होईल. मग त्याच्या पाठोपाठ लगेच गौरीही घरोघरी येईल. भीमनगरातील बौद्धातही जे कोणी महार असतील, वरील दोन्ही देवी देवता त्यांच्याही घरात दिसतील. आम्ही गणपती बसवत नाही असे छाती ठोकपणे म्हणतील, पण लोकांच्या नजरा टाळून घरी त्याची मूर्ती आणतील. मग सांज सकाळी त्याची आरती सुरू होईल. बुद्धवंदना बाजूला सारून त्याची पूजा अर्चा केली जाईल. भेटतील अनेक जण बुद्ध आणि गणपतीचा संबंध दर्शवणारे. बुद्ध हाच गणपती, हा संभ्रम पसरवणारे. गणपती म्हणजे गणांचा पती डोक्यात आमच्या भरवलं जाईल. अष्टविनयाने परिपूर्ण बुद्धाला अष्टविनायक ठरवलं जाईल. कारण बौद्ध म्हणून मिरवणारे अनेक महार मला भेटलेत. ते वरून बौद्ध असले तरी आतून बुरसटलेलेच वाटलेत. मी पाहिले बाबांच्या 22 प्रतिज्ञांचा काहींना विसर पडताना, अनेक धम्मा अनुयायावरती धर्माचा रंग चढताना. अशा बेगडी लोकांमुळेच धम्माला अवकळा आली आहे. या 2 डगरीवर पाय देणाऱ्यांनीच धम्म चळवळ खिळखिळ केली आहे. म्हणून अशा लोकांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला काढून फेकायला हवं. समाजातून बहिष्कृत करून त्यांच्यापासून अंतर राखायला हवं. कारण एक नासका आंबा जसा साऱ्या आंब्यांना नासवतो, तसाच एक बेगडी बौद्ध इतर बौद्धांना फसवतो. अशा लोकांना ओळखून वेळीच बाजूला सारूया. बा भीमानं दिलेली धम्म चळवळ गतिमान करूया. बा भीमानं दिलेली धम्म चळवळ गतिमान करूया. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.